बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम आहे। पोटनिवडणुकीचे दोन्ही उमेदवार उद्या दुपारपर्यंत जाहीर करणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी म्हटलं। तर बारामतीबाबत राष्ट्रवादीने अजूनही संपर्क साधलेला नाही। बिनविरोध निवडणूक होण्यासाठी चर्चा आवश्यक असते असं सपकाळ म्हणाले। उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि या संदर्भामध्ये राज्य स्तरावरील सर्व आमच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे। राष्ट्रीय स्तरावर देखील या संदर्भामध्ये आमचा संवाद आहे आणि उद्या दुपारपर्यंत याचा अंतिम निर्णय हा घेतला जाईल। या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाशी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या कोणीही आतापर्यंत संपर्क केलेला नाही। भारतीय जनता पक्ष हेही या संदर्भामध्ये आव्हान आपल्याला करताना दिसतं, मात्र त्या संदर्भातही कुठल्याही प्रकारचा संवाद आणि कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही। तर काँग्रेसने बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी असं अनिल देशमुख म्हणतात। काँग्रेसने सुद्धा बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी असं मला वाटतं। नक्कीच या बाबतीत त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत किंवा महाविकास आघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत ते त्यांच्याशी या बाबतीत बोलतील आणि त्या पद्धतीचा निर्णय बिनविरोध बारामतीची विधानसभा होण्यासाठी घेतला जाईल असं मला वाटतं। जय पवार बारामती दौऱ्यावर आहेत। त्यावेळी बोलताना बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात त्यांनी वक्तव्य केलं। विरोधकांना बारामतीची निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी लढवावी असं जय पवार म्हणतात। आमचे विचार अजित पवारांसारखे असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। तर आज राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक होणार आहे। आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे। मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे। त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक बिनविरोध विलिनीकरणाची चर्चा होती, या संदर्भात राष्ट्रवादीची भूमिका काय किंवा तुमची वैयक्तिक कुटुंब म्हणून भूमिका? नाही, माझं वैयक्तिक त्याच्यात काय नाही, मी खूप छोटा आहे। त्याच्यात काय असेल, वहिनी असतील, पार्थ असतील, बाकीचे ज्येष्ठ नेते असतील पक्षातले ते ठरवतील। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय। ठाकरेंची शिवसेना सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंशी दूरध्वनीवर संपर्क साधल्यावर याबाबत चर्चा रंगली आहे। काँग्रेसने उमेदवार दिला असला तरीही त्यांना पाठिंबा न देता ठाकरेंची शिवसेना सुनेत्रा पवार यांना साथ देण्याची शक्यता आहे। तर ठाकरे आणि पवार कुटुंबातले जिव्हाळ्याचे संबंधही या निर्णयामागे महत्त्वाचे मानले जात आहेत। उद्धव ठाकरे लवकरच पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात अधिकृत भूमिका जाहीर करतील अशी माहिती आहे। तर सुनेत्रा पवारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केलाय। फोनवर बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते। निर्णय पक्षप्रमुख लवकरच जाहीर करतील अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा बहिणी पवार यांनी नक्कीच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली आणि पक्षप्रमुखांशी त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली आणि ती चर्चा काय झाली किंवा त्या संदर्भात काय निर्णय आहे तो लवकरच स्वतः पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन आपल्याशी संवाद साधतील। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे असं समोर आलंय। पोटनिवडणुकीसंदर्भात मातोश्रीवर बैठक पार पडतीये। राहुरी आणि नाशिकमधील स्थानिक पदाधिकारी मातोश्रीवर पोहोचले। माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे या जागेकरता आग्रही आहेत। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची खेवरे यांनी काल भेट घेतली आणि जागा सोडण्यासाठी विनंती केली। या संदर्भात आज तोडगा निघण्याची शक्यता आहे। राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, वंचित आणि प्रहार या पक्षांचीही तयारी आहे। मी निवडणूक लढायला इच्छुक आहे, कारण मी 32 वर्षाचा शिवसैनिक आहे आणि मातोश्रीवर माझं 30 वर्षापासून येणं जाणं आहे। अत्यंत घनिष्ठ असं काम मी शिवसेनेचं गेल्या 30 वर्षात केलेलं आहे। त्याच्यामुळे मी दावेदार आहे निवडणुकीचा आणि 100% मला उमेदवारी मिळणार आहे। ते म्हणलं तर साहेबांशी भेटा आणि साहेब वरच्या लोकांशी चर्चा करतील, म्हणजे पवार साहेबाशी करतील, ते सपकाळ साहेबाशी करतील आणि निर्णय घेतील। चर्चा बाकी आहे, आज फायनल होणार, उद्या कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी डिक्लेअर होणार।
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी, पाथर्डी आणि नगर विधानसभा पोटनिवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीकडून अनिल भिकाजी जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. जिल्हा कार्यकारिणीच्या संयुक्त बैठकीत हा एकमुखाने निर्णय झालाय. गोरगरीब आणि वंचित घटकांसाठी लढा देणारे कार्यकर्ते अशी ओळख असलेले अनिल भिकाजी जाधव यांना संधी देत पक्षाने नवा संदेश दिल्याचं बोललं जात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगर दक्षिण आणि उत्तर या दोन्ही जिल्ह्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये इथल्या गोरगरीब, कष्टकरी, शोषित वर्गांच्या सोबत सातत्याने त्यांच्या प्रश्नावरती लढा देणारे तरुण, तडफदार, अनुभवी आणि हुशार कार्यकर्ते अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुणांना या ठिकाणी या मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्याचे एकमुखाने ठरवण्यात आले. तर बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. सगळ्या पक्षांनी मन मोठं करून निवडणूक बिनविरोध करावी असं ते म्हणाले. राज्यात याआधी देखील निवडणुका बिनविरोध झाल्यात याचीही आठवण त्यांनी करून दिली आहे. मला असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल. यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत. मला आठवतं की ज्यावेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती त्या ठिकाणी भाजपने आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती. मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे. निवडणूक आयोगाला 10 मार्चला लिहिलेलं पत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यान पक्षाकडून झालेला पत्रव्यवहार ग्राह्य धरू नका असा उल्लेख या पत्रात आहे अशी ही माहिती आहे. संबंधित पत्रामुळे 16 फेब्रुवारीला तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी आयोगाला पाठवलेलं पत्र रद्द होत आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या राज्यसभा खासदारकीसाठी करण्यात आलेला पत्रव्यवहार आणि देण्यात आलेली कागदपत्रही बाद ठरण्याची शक्यता आहे. एकीकडे पोटनिवडणुकीवरून मवियात पेचा तर दुसरीकडे शरद पवारांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. विधान परिषदेसाठी ठाकरेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल. मला राज्यसभेवर पाठवण्यासाठी महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांनी सहकार्य केलं. उद्या जेव्हा विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून जे कुठलं नाव येईल त्याचं आम्ही सहकार्य करू असं आमचा पाठिंबा असेल असं शरद पवार म्हणाले. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी आपली ही भावना बोलून दाखवली. तेव्हा विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे कुणाला संधी देणार की ते स्वतः पुन्हा एकदा सभागृहात जाणार हे अद्याप ठरलेलं नाहीये. शरद पवार उद्या दिल्लीकडे रवाना होणार आहेत. 6 तारखेला त्यांचा राज्यसभेचा शपथविधी आहे. त्यासाठी ते राजधानीत दाखल होणार आहेत. तर सातारा जिल्हा परिषदेवर भाजपने एकहाती सत्ता जी आहे ती स्थापन केलेली आहे. याच्या आधी देखील बघितलेलं होतं शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप यांच्यामध्ये कलगीतुरा रंगलेला होता आणि शिवसेना आणि अन्य पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने भाजपने पावलं टाकलेली होती आणि आता भाजपने तिकडे सत्ता स्थापन केल्याचं पाहायला मिळतं. पुणे शहर शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. पुणे शहरासाठी लवकरच नवीन कार्यकारिणी तयार केली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुणे महापालिका निवडणुकीत मोठा धक्का बसला. पालिका निवडणुकीत शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. तसंच जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही जुन्नर आणि पुरंदरमध्ये काही अपवाद वगळता पक्षाचे उमेदवार फार काही करू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर काल पुण्यामध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री उदय सामंत आणि नीलम गोऱ्हे या उपस्थित होत्या. बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत पुण्यातील शहराध्यक्षपद आणि महानगर प्रमुख पद हे वगळता उर्वरित संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील एका महिन्यात पुणे शहरासाठी शिवसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर होईल अशी माहिती देखील या बैठकीत देण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास पूर्णपणे खरा सांगितला जात नाही असं वक्तव्य मंत्री गणेश नाईकांनी केलंय. त्यामुळे नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना टोला लगावल्याची चर्चा आहे. पालघरमध्ये काल ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते उदयबंधू पाटील यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात नाईक बोलत होते. नाईकांच्या वक्तव्यानंतर शिवसेना नेत्यांनीही जोरदार उत्तर दिलंय. उदय सामंत आणि नरेश म्हस्के यांनी नाईकांना टोले लगावले. ठाणे जिल्ह्याचा शिवसेनेचा इतिहास सांगायचा झाला तर पहिले जिल्हा प्रमुख मोदा जोशी, नंतर सतीश प्रधान, नंतर शाबीर शेख, नंतर मी, माझ्यानंतर आनंद दिघे, नंतर बरेच झाले. आता मी काय दुसऱ्या बरेच झालेल्या लोकांची नावाची मालिका सांगत नाही. आता राजन विचारे आले, खरा इतिहास सांगितला जातो का राजन? खरं सांगलं जरा. ठाणे जिल्ह्याचा इतिहास जो सांगितला जातो तो खरा इतिहास आहे का? नाही.
रुग्णवाहिका कार्डियक ॲम्ब्युलन्सची आज व्यवस्था केलेली आहे. कदाचित नवी मुंबईत गरज वाटली तर आम्ही तात्काळ मुंबईकरता आम्ही पाठवू. ठाणे महानगरपालिकेचा ठाण्याचा जो शिवसेनेचा इतिहास आहे त्या इतिहासाने कायकांचा पराभव केलेला आहे हे सुद्धा त्यांनी विसरू नका. एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं एवढे ते काही मोठे नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व हे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे की 3.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी 50 लोकांच्या समेत उठाव केला. याची चर्चा जर ते करत असतील तर त्यांच्या आजूबाजूचे लोक कोण कोण कुठच्या पक्षात आहेत आणि कुठच्या पक्षातनं ते आलेले आहेत ह्याचा देखील अभ्यास त्यांनी केला पाहिजे. मी अनेक वेळा सांगितलं की गणेश नाईक हे सिनियर मंत्री आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु याचा अर्थ स्वतःचा TRP वाढवण्यासाठी त्यांनी सारखी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करू नये. शेवटी आमचा शाखा प्रमुख देखील नवी मुंबईचा त्यांच्यावर टीका करू शकतो. महाराणी ताराराणी या जैन असल्याचं वादग्रस्त वक्तव्य जैन मुनी नयन पद्मसागर यांनी केलेलं. आता जैन मुनी निलेशचंद्र जैन यांनी शिवरायांची तुलना नितेश राणेंशी केल्यानं वाद निर्माण झालाय. नितेश राणेंची उंची शिवरायांएवढी असल्याचं निलेशचंद्र जैन म्हणाले. यावर मंत्री नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही असं राणे म्हणाले. तर मनोज जरांगेंनी जैन मुनी निलेशचंद्र जैन यांच्यावर टीका केली. म्हणून जे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना सांगतो छत्रपती शिवाजी नाही, ज्याच्या अंगात छत्रपती आहे त्याची हाईट छत्रपती शिवाजी महाराज सारखी होती. यांच्याशी तुम्ही खाजो लोक फायदे में रहेगे तो कायदे में रहोगे. मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाची करू शकत नाही. आम्ही त्यांच्या पायाच्या धुळी एवढं पण नाही आणि म्हणून कोणी कोणाची भावना व्यक्त केली असेल तर ते आम्हा लोकांना कोणाला मान्य नाही. हे मुनीन फिनीन हे काय करायला लागलेत, विनाकारण जैन बांधवात मराठा बांधवात तेढ निर्माण करायला लागलेत. विनाकारण हे यांचे रक्त भेसळ आहेत, हे सडलेल्या रक्ताचे लोक आहेत. हे मुनी असूच शकत नाहीत, हे मुनीरभय झाले. आता माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं यांना लावर घाला बरं का तुम्ही लवकर. मराठ्यांचे पोट्टे जर बिघडले ना तर असं फटकी त्यांना धरून मग आता शेवटी आमच्या दैवतावरती हे जर असं ताराराणी साहेबांबद्दल असं काय बोलत असतील तर आम्ही सहन नाही करणार. आम्ही विचार नाही करणार परिणाम काय होणार आहेत. यांच्यावरती गुन्हे दाखल करून यांचे तोंड लवकर बंद करा. आणि जैन बांधवांना माझं आव्हान आहे की तुम्ही चांगले लोक आहेत, तुम्ही ह्या मुनींचे कानं उपटा, त्यांना सांगा नीट राहा म्हणून. ठाण्यातील मुंब्रामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात मंत्री नितेश राणेंनी MIM आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर कठोर शब्दात टीका केली आहे. तर मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी करणार असल्याचंही वक्तव्य नितेश राणेंनी केलं. याच कार्यक्रमात जैन मुनी निलेशचंद्र जैन यांनी नितेश राणे तुम्ही मुख्यमंत्री झालं पाहिजे, बाळासाहेबांसारखी भूमिका नितेश राणे घेतात असं वक्तव्य जैन मुनी निलेशचंद्र जैन यांनी केलं. मुलींना आणि महाराजांना सांगित चिंता करू नका, आम्ही इस्लामपूरचं पण ईश्वरपूर करून दाखवलं, म्हणून मुंब्राचं पण मुंब्रा देवी करून दाखवणार. हा शब्द तुम्हाला मी इथे देऊन जाणार. पहिलं तर या मुंब्रा आहे ना, फक्त साहेब त्याच्या माग फक्त तुम्ही देवी लावून द्या, बस हेच विनंती आहे गावकऱ्यांची. मालवणीमध्ये गेले जाती मालक रामनवमी आले, कोणत्या नेत्याने याला हा रितेश राणे साहेब आले, म्हणून हृदयाने याचा तुम्ही अभिनंदन करा. साहेब तुम्ही मंत्री नाही, आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे. जशी भूमिका बाळासाहेबांना आले तशी भूमी निघाणारा साहेब. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.